नवी मुंबई मनपा प्रभाग 19 के विजेता नगर सेवकों का सानपाड़ा में नागरिक सत्कार किया गया। सानपाड़ा स्थानीय ग्रामस्थ मंडल के पदाधिकारियों ने प्रभाग 19 में भारी बहुमत से जीतकर नगर सेवक बने भाऊ भापकर, शालाताई पाटिल, सुनील कुरकुटे और शिल्पा ठाकुर का नागरिक सम्मान करते हुए उन्हें बधाई दी। वहीं प्रभाग 18 से विजेता बने युवा नेता निशांत भगत, नगर सेविका प्रीतिताई भगत का भी यहां नागरिक सत्कार किया गया। यहाँ कई ग्रामस्थों ने नवनियुक्त नगर सेवकों के समक्ष सानपाड़ा की समस्याएं भी साझा की। इस अवसर पर पूर्व नगर सेविका सुषमा पाटिल, ग्रामस्थ जगदीश पाटिल और रुपेश ठाकुर एवं भावेश पाटिल समेत सैकड़ों नागरिक मौजूद रहे। विजेता नगर सेवक भाऊ भापकर, शालाताई पाटिल, शिल्पा ठाकुर और सुनील कुरकुटे ने नागरिकों की मांग पर भरोसा दिलाया कि ग्रामस्थों ने विजय दिलाकर जिस तरह उन्हें समर्थन दिया है और उन पर विश्वास जताया है और स्नेह के साथ सम्मान दिया है, उसे वे कभी नहीं भूलेंगे और सानपाड़ा के सर्वांगीण विकास के लिए सदैव प्रतिबद्ध रहेंगे। वहीं खुद निशांत भगत एवं नगर सेविका प्रीतिताई भगत ने भी नागरिक सत्कार के लिए ग्रामस्थों का आभार जताया। असतात एकमेकांचे दावे, त्यासोबत त्यांची आपापसातले काही गैरसमज असतात। हे खऱ्या अर्थानं निवडणूक संपल्यानंतर ते बाजूला ठेवून कुठेतरी एका व्यासपीठावर येऊन गावासाठी, त्या शहरासाठी, त्या पॅनलसाठी चर्चा झाली पाहिजे किंवा त्याच्यावर कोणीतरी एकत्र आलं पाहिजे आणि ती भूमिका आज या ठिकाणी सानपाडा ग्रामस्थ मंडळ यांनी हा पुढाकार घेतला। अध्यक्ष रुपेश ठाकूर साहेब आहेत, यांनी खऱ्या अर्थानं मोठं मन दाखवलेलं, कारण त्यांची मिसेस ऑलरेडी डिंपल ठाकूर ह्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून ह्या उभ्या होत्या। त्या निवडणूक हारल्यानंतरही एवढं मोठं मन दुसऱ्याच दिवशी दाखवणं हे खऱ्या अर्थानं कुठं असं होत नसतं, परंतु त्यांनी फक्त निवडून आलेल्या उमेदवारांनाच किंवा त्या नगरसेवकांनाच नाही बोलवलं, हारलेल्याही उमेदवारांना या ठिकाणी बोलावून, गावातल्या प्रत्येक युवकाला, ज्येष्ठ नागरिकाला, महिलांना या ठिकाणी बोलावून की आज गाव एक आहे आणि गावाची भूमिका ही नवी मुंबईनी अनुकरण केलं पाहिजे की ज्या ठिकाणी आपण एका व्यासपीठावर सगळ्यांना बोलावून त्यांचा सत्कार करतोय। सत्कार करत असताना त्यांच्याकडे जबाबदारी सोपवतोय की जबाबदारी ही आहे की तुम्हाला आता या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं राजकारणाच्या ठिकाणी, परंतु गावाचा विकासाचा विषय येईल, गावासाठी एखादा विषय आपल्याला घ्यायचा असेल त्या ठिकाणी ग्रामस्थ मंडळाला सोबत घेऊन त्या ठिकाणी तो मार्गी लावला पाहिजे, ही भूमिका ग्रामस्थ मंडळाची होती। आणि म्हणून त्या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही सत्कार स्वीकारत असताना त्यांना शब्द दिलेला आहे की सानपाडा गावातला विषय कुठलाही असो, ज्या ठिकाणी गावकीचा विषय असेल, ग्रामस्थ मंडळाचा विषय आहे, त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला विश्वासात घेऊन तो विषय मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे प्रयत्न करू, सोबत घेऊन करू, असा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे। गेली 6 वर्षापासून आपली ही नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी प्रलंबित होती आणि 6 वर्षापासूनच आम्ही सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि नाईक साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न करत होतो। आताच्या या वेळेला निवडणूक जाहीर झाल्याच्या नंतर जरी कमी वेळ या ठिकाणी मिळालेला असला तरी 6 वर्षाचे आम्ही केलेले प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा जनतेने मतदान रूपी आशीर्वाद देऊन अतिशय प्रचंड बहुमते आम्हाला या ठिकाणी विजय केलेले आहे आणि तो आनंद खरोखरच या ठिकाणी गगनात मावेनासा आजचा आमचा सर्वांचा या ठिकाणी आनंद आहे। आज आमच्या स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने सर्व नगरसेवकच नाही, सर्व ज्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये आणि 18 मधले नगरसेवक आणि 19 मधले सर्व उमेदवार यांना सर्वांना बोलून आमच्या ग्रामस्थांचे अध्यक्ष रुपेश ठाकूर भाऊ यांनी आज आम्हाला बोलवलं, आमचा सत्कार केला आणि अतिशय खूप आनंद वाटलं। पहिलं श्रेय मी भारतीय जनता पक्षाला देईन, कारण त्यांनी आमच्यावरती जो विश्वास ठेवला, आम्हा 4ही उमेदवारांवरती जो विश्वास ठेवून जो आम्हाला एक कामं करण्याची जी संधी दिली, नक्कीच मी माझ्या पक्षाबद्दल नेहमीच प्रामाणिक असेन। त्यासोबतच आपले लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचे देखील मी मनापासून आभार मानेन की त्यांनी देखील आम्ही नौके असताना सुद्धा जो विश्वास त्यांनी दाखवून आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली, तर त्याबद्दल मी त्यांचे देखील मनापासून आभार मानेन। त्यामुळे पुढे या प्रभागातील कामं करण्यावरतीच आम्हा 4 नगरसेवकांचा कल राहील, याबद्दल शंका नाही। गणेश नाईक साहेबांचं काम बघून आज आम्हाला पॅनल नंबर 18च्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केलेलं आहे।
आणि मी म्हणेन आज इथे सानपाडा गावदेवी मातेच्या समोर जो सत्कार करण्यात आलेला आहे, जेव्हा कोणत्याही नवीन कार्याला आपण सुरुवात करतो तर ती देवाच्या चरणी माथा टेकून आपण करतो. तर आज खरंच म्हणजे कार्याला सुरुवात करताना जिथे सत्कार झाला तर देवाच्या चरणीच आमचा सत्कार झालेला आहे. म्हणून मी या मतदारांचे आणि या सर्व सानपाडा ग्रामस्थांचे आभारी आहे. वहीं ग्रामस्थ मंडल के पदाधिकारियों ने कहा कि विजेता नगर सेवकों का सत्कार करते हुए हमारा संदेश यही है कि भले ही हम चुनाव में प्रतिद्वंदी रहे हों, लेकिन अब हम सब एक हैं. हमें मिलकर सानपाड़ा गांव का सर्वांगीण विकास करना है. उन्होंने कहा कि हमें यकीन है कि सभी नगर सेवक मिलकर सानपाड़ा के अधूरे विकास को पूरा करेंगे. आमच्या सानपाडा ग्रामस्थ मंडळाची पहिल्यापासून एकच भावना राहिलेली आहे. आमच्या सानपाडा ग्रामस्थ मंडळामध्ये विविध पक्षाचे पदाधिकारी सदस्य आहेत. कोणी खजिनदार आहेत. मी स्वतः एक अध्यक्ष आहे. मी स्वतः एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शहर अध्यक्ष आहे, शरदचंद्र पवार साहेबांचा. आमची भावना एकदम साफ आहे. कुठलाही प्रभाग असू द्या, त्याचा नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असू द्या, फक्त आमच्या सानपाडा विभागाचा, आता बोलू शकतो आपण प्रभागाचा, आमचा विकास कुठेतरी झाला पाहिजे. जो विकास कधी झाला नसेल तर त्याच्यासाठी सानपाडा ग्रामस्थ मंडळ, आमचे सचिव प्रल्हादजी ठाकूर साहेब, आमचे उपाध्यक्ष सुरेशजी वास्कर साहेब, आमचे सदस्य दिगंबर मामा, तसे आमचे खजिनदार आणि विविध सदस्य आहेत, महिलाही आहेत. आमची साफ भावना आहे आमच्या सानपाडाचा विकास. स्थानिक आजी माजी नगरसेवक सर्वांची साथ लाभलेली आहे आणि माझी आशा आहे आता नवनिर्वाचित नगरसेवक हे आम्हाला तीच साथ देतील, कारण त्याच्यासाठी सानपाडा ग्रामस्थ तेव्हाही सज्ज होता, आजही आणि उद्या असेल. ब्यूरो रिपोर्ट, TV1 इंडिया. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.